नमस्कार प्रेक्षकांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. रात्रीच्या वेळेस जानू विश्वाच्या बाबांचं घर सोडून कुठेतरी पळून येणार आहे, कुणाला तरी भेटायला येणार आहे. तेव्हा ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून लक्ष्मी असणार आहे. लक्ष्मीला भेटल्यानंतर पुढे काय होणार आहे, ती नक्की कोणत्या सत्याचा खुलासा करणार आहे, हे सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. विश्वाचे बाबा आता जानूला घरी घेऊन आलेले असतात, पण विश्वाच्या आईला तिला घरी ठेवून घ्यायचं नसतं. कारण थोड्याच दिवसानंतर विश्व आणि सईचं लग्न असतं. त्यामुळे ती जानूला घरात न ठेवता गॅरेजमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेते. आणि जानूला सुद्धा आता कुठेच जायचं नसतं, तिला सुद्धा इथेच राहायचं असतं. तिला आता परत त्या हैवानाकडे म्हणजे जयंतकडे चुकून सुद्धा जायचं नसतं. तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, सईला जानूबद्दल कळालेलं असतं. म्हणजे तिला असं कळालेलं असतं की विश्वाचे बाबा एका मुलीला त्यांच्या घरी घेऊन आलेत. ती विश्वाला बोलते, विश्वा चल ना आपण तिला भेटूया. असं म्हणत असती जबरदस्तीने विश्वाला तिच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागते. ती आता दरवाजा नॉक करत असते, पण विश्वाला का कुणास ठाऊक असं वाटत असतं की म्हणजे त्या दरवाजाच्या पलीकडे अशी कोणती तरी मुलगी आहे जिला मी मनापासून ओळखतो. दरवाजा ठोठावत असताना त्याला अक्षरशः जानूची आठवण आलेली असते. जानू आता दरवाजा उघडणार तेवढ्यातच तिला विश्वा दिसतो. ती विचार करते, नाही विश्वाच्या समोर आले तर माझं सगळं भांडं फुटेल आणि मला पुन्हा जयंतकडे जावंच लागेल. विश्वासही आता सरळ रूममध्ये येतात, पण जानू मात्र स्वतःला लपवते. ती काही चेहरा त्या दोघांना दाखवत नाही. सई बोलते, ताई सगळं ठीक आहे ना, तुम्हाला काय हवं असलं तर मला सांगा. जानू मात्र मान डोलावते. ती काहीच बोलत नाही, कारण ती विचार करते आता जर मी बोलले तर विश्वाला माझा आवाज ओळखेल, त्यामुळे ती एवढंच करते. सई बोलते, विश्वा चल जाऊया आपण, त्यांना आराम करू दे. असं म्हणतच ती विश्वाला तिकडून घेऊन जाऊ लागते. विश्वाला मात्र तिचा चेहरा बघायचा असतो, पण जानू काही त्याला स्वतःचा चेहरा दाखवत नाही. आणि विश्वा तिकडून गेल्यावर ती लगेच दरवाजा लावून घेते. रात्रीची वेळ झालेली असते. जानूच्या मनामध्ये वेगळेच विचारायला सुरुवात होतात. आई आणि बाबा किती टेन्शनमध्ये असतील. त्यांना असं वाटत असेल मी मेली आहे, मी वारली आहे, आणि त्यामुळे त्यांची अवस्था किती विकट झाली असेल. रडून रडून आई आणि बाबांची काय हालत झाली असेल ना, याची तर मला कल्पनासुद्धा करवत नाही आहे. नाही, मला शांत बसून चालणार नाही. मला आई आणि बाबांना भेटायला जायलाच हवं, तेही आत्ता रात्रीच्या वेळेस. म्हणजे मी आत्ता जाईन आणि आईला भेटेन आणि थोड्या वेळाने म्हणजे पहाट होण्यापूर्वी येईनसुद्धा, कोणाला कळणार नाही. असं म्हणतच जानू आता घराच्या बाहेर पडते. ती सरळ आता लक्ष्मी निवासच्या दारावरती आलेली असते. ती आता दरवाजा उघडते, आतमध्ये जाणार तेवढंच तिला विचार येतो, नाही, आता जर माझ्या आवाजाने कोणालाही जाग आली ना तर माझं भांडं फुटेल, सगळ्यांना कळून चुकेल की मी जिवंत आहे. नाही, असं मला होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे ती वरांड्याच्या वाटे आता लक्ष्मीच्या खोलीत येते. मी एक काम करते, परड्यातून येते, जेणेकरून कोणाला शक येणार नाही. असं म्हणतच ती परड्याच्या दिशेने आता त्या दोघांच्या खोलीत शिरते. पाहते तर काय, दोघे आता डाराडूर झोपलेले असतात. लक्ष्मीसुद्धा आणि निवाससुद्धा. या दोघांना कशी काय झोप लागली, मुलगी मेली असताना कोणास ठाऊक. जानू आता दुरून त्या दोघांना पाहते आणि स्वतःच्या आईवडिलांना बघितल्यावर तिला खूप समाधान वाटतं. जानू आता सरळ लक्ष्मीच्या पायाशी येऊन बसते. ती तिचे पाय पकडते आणि बोलते, आई मला माफ कर, मला माहिती आहे तुला किती त्रास होत असणार आहे, तुला किती वेदना होत असणार आहेत. असं म्हणतच ती लक्ष्मीच्या पायाशी बसते आणि खूप रडायला सुरुवात करते आणि बोलते, आई मला माफ कर, मी खरंच या जगातली नालायक मुलगी आहे. मी जिवंत आहे तरी तुला हे सत्य सांगू शकत नाही आहे, आणि माझ्यामुळे तुला जितका त्रास होतोय ना तो खरंच मला बघवत नाही आहे. एका बाजूला आड आणि दुसऱ्या साईडला विहीर, असं काहीसं झालं आहे माझं. असं म्हणतच ती जोरजोरात रडायला सुरुवात करते. आणि मग काय, लक्ष्मीला लगेच जाग येते, कारण तिला काही झोप लागलेली नसते. फक्त डोळे झाकायचे म्हणून तिने डोळे झाकलेले असतात. मुलगी गेल्यावर कोणत्याहीला झोप लागणार आहे, त्यामुळे ती एकदम दचकून जागी होते. ती जोरातच ओरडते, जानू तू इथे. जानू मात्र तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागते, पण लक्ष्मी तिला पकडते. जानू ही खरंच तू आहेस ना, मला भास्तर होत नाही आहेत ना. असं म्हणतच ती जानूला पकडते. लक्ष्मी आता जोरजोरात तोडायला सुरुवात करते आणि बोलते, मला माहिती होतं माझी मुलगी नाही वारलेली, मला माहिती होतं माझी जानू माझ्याकडे परत येणार, आणि बघ तू आलीस. अहो आपली जानू जिवंत आहे. असं म्हणतच ती निवासला उठवणार तेवढ्यातच लक्ष्मी बोलते, नाही आई, ही गोष्ट तू कोणाला सांगायची नाही आहेस. मी जिवंत आहे हे कोणालाच कळता कामा नये. लक्ष्मीला काही समजायला मार्ग नसतो. ती म्हणत असते, जानू तसं का म्हणतेस, अगं तू जिवंत आहेस हे सगळ्यांना कळायला हवं. तुला माहीत नाही आहे, सगळ्यांना असं वाटतंय तू गेली आहेस, या जगात नाही आहेस. सगळे असेच विचार करतायत की तू या जगामध्ये नाही आहेस, आणि या गोष्टीचा सगळ्यांना, तुझ्या बाबांना विशेष कर किती त्रास होतोय ना हे मलाच माहिती आहे. कारण माझ्यापेक्षाही जास्त तुझ्या बाबांचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. निदान त्यांना तरी कळू दे. तेव्हा जानू डोळे वटारते आणि बोलते, नाही, ही गोष्ट कोणालाच कळता कामा नये, आणि त्या जयंतला अजिबात नाही.
ही गोष्ट तू कोणाला सांगायची नाही आहेस आई. लक्ष्मी मात्र पुरतीच ब्लँक झालेली असते. तिला काहीच कळत नसतं की जानू अशी का वागतीये, ती का खोटं बोलतीये. ती बोलते, जानू अगं पण हे जयंतला तरी कळू दे, तो तर तुझा नवरा आहे. आत्ताच्या आत्ता मी जावे बापूंना फोन करते आणि त्यांना सांगते की तुमची जानू परत आली आहे, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आणि आता मात्र जानू पेटून उठते. ती बोलते, नाही आई, जयंतला ही गोष्ट चुकून सुद्धा कळता कामा नये. आणि हे ऐकून तर लक्ष्मीला काही समजायला मार्ग नसतो की जानू अशी का बोलतीये, ती इतकी का घाबरली आणि हे सगळं ती का लपवतीये. आणि आता मात्र लक्ष्मीला राहवत नाही. ती बोलते, जानू खूप झालं, जे काही खरं आहे ना ते मला सांग, तू अशी का वागतेस, का घाबरतेस. तेव्हा जानू घाबरतच सांगते, आई तो जयंत जसा दिसतो ना तसं नाही आहे. हे 6 महिने मी त्याच्याजवळ कसे काढलेत ना हे माझं मलाच माहिती. तो हैवान आहे, तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आहे. सुरुवातीपासूनच मला त्याचं हे रूप माहिती होतं, पण मी सहन करत गेले. पण नंतर सगळं असह्य झालं. तो विचित्र आहे. आपल्या व्यंकीदादाची जी काही अवस्था झाली आहे ना ती त्या जयंतमुळे झाली आहे. जयंतमुळे आपल्या व्यंकीदादाचा आवाज आणि बोलणं गेलं आहे. इतकंच नाही की आजीला सुद्धा त्याचं सत्य कळालं होतं, पण तिला सुद्धा मारण्याचा प्रयत्न जयंतनेच केलाय. आपल्या आजीची ही जी काय अवस्था झाली आहे ना ती फक्त जयंतमुळे झाली आहे. अगं तो जयंत माणूस नाही आहे, तो हैवान आहे, हैवान. आई मला वाचव, मला त्या जयंतकडे पुन्हा परत नाही जायचं, मला त्या हैवानाबरोबर माझं उरलेलं आयुष्य नाही काढायचं. आणि हे सगळं ऐकल्यावर लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती बोलते, जानू अगं हे सगळं काय सांगतेस तू, आणि इतके 6 महिने तू हे सगळं सहन केलंस, तू का नाही सांगितलंस. तेव्हा जानू बोलते, मला असं वाटलं तो सुधरेल, मी त्याला सुधारवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही, तो नाही बदलणार आहे. तेव्हा लक्ष्मी बोलते, जानू तू अजिबात घाबरू नकोस, तुझे आई वडील अजून जिवंत आहे, त्यामुळे त्या हैवानाला तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. पण जानू मात्र लक्ष्मीला मिठी मारते आणि बोलते, आई आपल्याला घाबरून राहावंच लागेल, आपल्याला काहीच करता येणार नाही, कारण आपण पैशाने निमते आहोत. त्या जयंतकडे खूप पैसा आहे आणि तो पैशाच्या जोरावरती काही करू शकतो. आपण जरी पोलीस कंप्लेंट केली ना तर लगेच तो बेलवरती सुटेल आणि बाहेर पडेल आणि पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करेल. लक्ष्मी बोलते, पण तू वाचलीच कशी बाळा, आणि तुला वाचवलं कोणी. तेव्हा त्या जानू घडलेला सगळा प्रकार तिला सांगते की कशी ती वाहत वाहत किनाऱ्यावरती आली आणि एका माणसाच्या डिग्गीतपासून तिकडे मुंबईला आली. आणि प्रवासातून येत असताना तिने त्या माणसाचा जीव वाचवला, म्हणून तो माणूस तिला राहायला घरी जागासुद्धा देतोय. ती खूप चांगली माणसं आहेत असं सगळं ती लक्ष्मीला सांगू लागते. पण लक्ष्मीला हेच माहीत नसतं की तोच तिचा भाऊ आहे. जानू आता पुढे बोलते, आई मी त्यांना खोटं सांगितलंय की मी अनाथ आहे आणि माझं नाव तनुजा आहे. आता मी उरलेलं माझं सगळं आयुष्य तनुजा म्हणूनच काढणार आहे. मला त्या जयंतकडे परत जायचं नाहीये. आणि तुला जर वाटत असेल ना मी यापुढे सुखात राहावं तर हे सत्य तू कोणाला सांगू नकोस, अगदी बाबांना सुद्धा, कारण बाबा ऐकणार नाहीत. असं ती लक्ष्मीकडून वचन घेते आणि तिकडून निघून जाते. जानूला जाताना बघून लक्ष्मीला खूप रडायला येत असतं. तर असा काहीसा जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. तर तुम्हाला हा जानूचा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.